आरामाने सगळे मित्र परिवार चालू आहेत तळीवर आंघोळी करायला. आता मी कोकणात आलोय आणि कोकणात आम्ही काजरोबा या मंदिरात आलोय. हा तुम्ही बॅक साईडला बघू शकता, काजरोबा मंदिर आहे. रात्रीचे वाजले आहेत 9:30 आणि कोकणात म्हणजे सिंधुदुर्गामध्ये आम्ही आजूबाजूला काहीच नाही, फक्त 1-2 घर आहेत आणि हे मंदिर आहे काजरोबा मंदिर. बॅक साईडला तुम्ही बघू शकता, तिकडं खूप छान असं मंदिर आहे आणि हे मंदिरमध्ये आम्ही जाऊ बघायला, म्हणजे कसं काय एकदम तर आता या ठिकाणी हे तळ पण आहे. आता मी सकाळी तुम्हाला दाखवलंच वाटतं इथं तळ म्हणजे काय प्रकारे. मी पण फर्स्ट टाइम बघतोय. ते कुठल्या तरी मूवीमध्ये अशा प्रकारचे तळ दाखवले. कुठल्या मूवीमध्ये? मुंबई कुठलं घरात गणपती. हा बऱ्यापैकी असंच काहीतरी प्रकारे तुम्हाला अंधारात दिसणार ना ते तळ. ते उद्या सकाळी आम्ही येणार या ठिकाणी तळमध्ये. मन तळ्यात मळ्यात मला मळमळत आहे. ती वरती काय? ती काजरोबा मंदिर. अच्छा मंदिर. आणि हे वाला काय? हे ते कोणतं मंदिर आहे? माऊली मंदिर. माऊली मंदिर. ओके गाईस, हे माऊली मंदिर आणि वरती काजरोबा मंदिर. स्वप्नी ऋतिक पप्पी आली. हो आली. आता आम्ही अनपॅकिंग करतोय सगळं. लाईक आता आम्ही लोकेशनमध्ये आलो आहे गोलेगावच्या मावशीच्या इथे. आता सगळं सामान सगळं काढतोय. फक्त तुटलं ना पाहिजे ह्याची काळजी घे. तो आता सगळं आम्ही बाहेर काढू आणि घरी जाऊ. मग आता थोडं आरामाने. प्रतीक गोलेकर त्याच्या घरी आम्ही आलोय. त्याच्या मावशीच्या घरी आम्ही आलोय. तर तिकडं आम्ही जेवणार आहे आज. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केले की तुम्ही सगळे या इकडे घरी या जेवायला. ॲक्च्युली आम्ही हॉटेलमध्ये जाणार होतो जेवायला, पण ते बोलले की तुम्ही या. सो तर पाहुणचार म्हणतात ना कोकणामध्ये, कोणाच्याही घरी जावा कुठेही जावा, पाहुणचार हा खूप भारी असतो कोकणामध्ये. सो तर तिकडे आम्ही चाललो जेवायला. खूप भारी मजा येणार यार. खूप एक्सायटेड आहे, खूप एक्सायटेड यार. कोकणातील लोकांच्या घरी जाऊन जेवणं यार बेस्ट फिलिंग आहे, बेस्ट. खूप आनंद आहे. कोकणात आले मी. हे दिसायला तुम्हाला व्हिडिओ मध्ये छोटं दिसतंय, पण ऍक्च्युली रिअल मध्ये जाम मोठं आहे गाईस. मित्रांनो बघा तुम्ही, काहीतरी वेगळाच प्राणी मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये. मी तुला विचारलं गावाचं नाव काय बोलला मित्र तू? काय? गौठणी. कौठणी. कौठणी गावाचं नाव आहे. कौठणी गावाचं नाव आहे. मज्जा करू भाई, मज्जा करू. आता आम्ही सगळेजण चाललोय जेवायला. हा माझा मित्र स्वप्नी. स्वप्नी खुश आहेस ना तू? खूप खुश. हा तर कोल्हापूरचा आहे, मी तर जळगावचा आहे. काय संबंध नाही आमचा. ह्याचा तरी संबंध असतो थोडाफार, माझा काय संबंध नाहीये. तरी पण यार मस्त वाटतंय जळगाव आणि कोकण. चलो 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 गाइस, आगे बढ़ो आगे बढ़ो. मैं पीछे से तुम लोगों को प्रोटेक्शन देता हूँ. भूत. या घरात आम्ही आधी थांबणार आहे. आता आम्ही आज रात्रभर आणि उद्या सकाळी या घरात आम्ही थांबणार आहे. भारी घर आहे असं. हा या वरती आहे, वरती आहे. मस्त घर आहे, मस्त घर आहे. आता आम्ही जेवायला बसलोय आणि प्रत्येकच्या मावशीच्या घरी आम्ही जेवतोय सर्वजण. बघा तुम्ही, एकदम मस्त असा पाहुणचार आमचा होता इकडं, एकदम भारी. आणि ते व्हेजवाले आणि आम्ही नॉनव्हेज खाणार आहे. खूप एक्सायटेड होतो, आम्हाला खूप आनंद होतो इकडे जेवायला बसलोय. आणि एअरपोर्ट आहे ना तो तसा सेम आमच्या एअरपोर्टच्या तिथे एक पिंडी होती, शिवपिंडी. काय ती काढली या लोकांनी, इंजिनियर वगैरे, ती लोकांनी काढली आणि फेकून दिली. हा ह्याच्यामध्ये ती आपल्या म्हणजे नदीमध्ये फेकून दिली ती. एवढा त्रास झाला त्याच्यानंतर खूप खूप त्रास झाला लोकांना तिकडे. म्हणजे
अक्षरशः तुला सांगतो की मालवण भटजी आला उतरला तिकडे पळाला. बरीच लोक जी कामदार लोक होती ना जी पॉकलँड वगैरे युपी बिहार ते पण बरेच लोक मेली त्याच्यात. साप वगैरे दिसायचे वगैरे तिकडे आपला एअरपोर्टला आपला सिंधुदुर्ग एअरपोर्ट आहे ना आपला तिकडे साप दिसायचे. आणि आता ना तुला तिकडे एअरपोर्टच्या बाहेर काय लागतात एक ना देवस्थान तसं हे केलंय त्यांनी म्हणजे पिंडी आहे त्याला काय नंदी आहे पिंडी आहे नंदी आहे त्याला काय समोर आणि तसं ते स्वयंभू देवस्थान आहे होती. सेम आता विषय काय माहिती आता आम्ही विहिरीवर आलो आहे सर्वजण. विहिरीवर आम्ही पाणी खेचून काढणार आहे. हे बघा तुम्ही ऑलरेडी तो प्रतीक पाणी खेचून काढतो इकडनं विहिरीमधनं या ठिकाणी. आणि हे सगळेजण बघा व्हिडिओ बनवतात ते मस्त. आता मी सुद्धा एकदा ट्राय करून दाखवतो तुम्हाला कसं पाणी काढतात तिकडं. आणि म्हणजे जास्त खोल नाही आहे आतमध्ये पण पाणी काढायला जी ताकद लागते ना त्यांना ताकद लागते पाणी काढायला या ठिकाणावरून बघा. हे सोड ना त्याला. तू माझी इज्जत घालवतो लॉग मध्ये. नाही तू सोड ना तुला सोडता येत नाही. अरे जाम झाली मला कळत नाही. अरे ते वाटतं काढायचं नाही ते ऑलरेडी तिकडे होतं असं वाटतं मला काहीतरी नाही का. माझा मित्र प्रतीक कोलेकर त्याच्या मावशीचं घर आहे. आम्ही तिथं स्टे केला एक नाईट जेवलो खाल्लो पिल्लो सगळं चांगलं केलं. तर आम्ही तळ्यामध्ये जाणार आहे. मन नाजूकशी मोती माळ मन नाजूकशी मोती माळ. या निसर्गरम्य वातावरणामध्ये तर आता आम्ही चाललोय आंघोळीला. कुठे चाललो मित्र आपण आता आता आपण चाललो तळीवर चाललो आम्ही. तळीवर आंबोलीला धबधब्यावर चाललो. तिकडे जाणार नाही तळीवर चाललो आम्ही आंघोळीला सगळेजण आमचे सगळे मित्र परिवार. आणि बघूया आता कसं काय तळी आहे कशी आहे किती खोल आहे. का रात्री तुम्हाला दाखवलं तसं मी छोटासा त्याचा एक डेमो. पण आता बघू हे किती खोल आहे काय आणि काय नाही. तर आत्ता आम्ही सगळे मित्र परिवार चाललोय तळीवर आंघोळी करायला. तर का रात्री आपण जे तुम्हाला दाखवलं मी मंदिर वगैरे हे तेच ते मंदिर आहे. रात्री तर नीट दिसत नव्हतं. लाईट तर लावलेलं तिकडे तसं त्यांनी रात्री नीट दिसत नव्हतं पण आत्ता एकदम मस्त दिसतंय. ही गाडी होती आमची बघा. आणि इकडे बघा तुम्ही मित्रांनो हे आहे तळी. ह्याला तळी म्हणतात. आणि ह्या तळीबद्दल तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर अशी गोष्ट आहे की हे पाणी जे इकडचं पाणी असतं ना ते इकडनं या ठिकाणावरून जातं बरोबर. या ठिकाणावरून गेलं तर ते इथपर्यंत असं भरतं बरोबर. इकडनं पुढे कोणाला जर कपडे धुवायचे असेल तर काय ते त्या साईडला धुवू शकतात कपडे. जर आपल्याला इकडचं पाणी अडवायचं असेल बरोबर ह्या तळीमधलं पाणीच आपल्याला अडवायचं असेल ना तर ह्या ठिकाणी काहीतरी लावावं लागतं बरोबर ना. दगड वगैरे काहीतरी लावायचं म्हणजे इकडचं पाणी इकडं पाणी भरून जातं आणि पाणी अडवलं जातं. आणि जर तिकडं पुढे पण सेम तसंच आहे. पुढे पण थांबवायचं असेल पाणी तर आपण तिकडे पुढे थांबवू शकतो पाणी असं. हे तळी आणि ह्याच्यात मासे पण तुम्हाला दिसत असेल बघा. ह्याच्यात मासे आहे बघा. जसं तुम्हाला सांगितलं तसं ते पाणी अडवण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे पाणी अडवतो आम्ही हे बघा. तर मग मित्रांनो आम्ही इथे तळीवरती आलो आहे. बट पाणी कमी असल्या कारण इथे पाणी कमी आहे म्हणून आता इथे आम्ही पाणी अडवणार.
आता हे सगळे मुलं पाणी अडवायचं काम करतात पिशवी वगैरे लावून आणि मग ते आडून इथे पाणी भरणार. बघूया आता हे कसे करतात. मला वाटतं अर्धा तासच पडेल. हा तर तसंच आहे. लवकर भात आधी मी स्टोरेज खाली केलाय त्या का. बाई आजचं आंघोळ वगैरे आम्ही इकडेच करणार आहे. तर बघा हे बघा तयार आम्ही आले सगळे बघा काय बघा. तू कुठल्या गाडीत चढलाय? बाय 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 करा बाय. थँक्यू सो मच. तुम्ही आमचा पाहुणचार केला बरं वाटलं. चला हा हो चालते चालते. हा सेल्फी काढू. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट इकडनं निघालो. ॲक्च्युली आम्ही होतो गोवा कोकणच्या बॉर्डरवर. तर आता आम्ही निघालो आहे आणि पाऊस सुरू झाला इकडं. निघतानाच पाऊस आला आहे जरा. बॅग वगैरे घेतल्यात बघा. आम्ही या मंदिरमध्ये दर्शन घेतलं ना. आम्ही तो दर्शन पण घ्यायचं मंदिराचं. सगळे मंदिरात चाललेत. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया मोरया. त्या सीड्या चढून आम्ही वरती चाललोय मंदिरामध्ये. इथं आलेलो आपण रात्री. हे ते मंदिर आहे. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर आत्ता मित्रांनो आम्ही एक नवीन ठिकाणी आलो आहे. म्हणजे गणपती बाप्पाच्या मंदिरमध्ये. रेडी हे गणपती बाप्पाचं मंदिर या ठिकाणी आलेलो आहे मी सर्वेचा. आणि तुम्ही बघू शकता ते मंदिर माझ्या मागे. फर्स्ट टाईम म्हणजे मी या मंदिरमध्ये आलो. खूप भारी असं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता त्या साईडला. हे बघा दर्शन घेतोय आतमधलं. बघा मंदिर असं बाप्पा गणपती बाप्पा आपला बघा. तुम्हाला दिसतोय काय बघा गणपती बाप्पा. रेड्डी हा गणेश मंदिर या साईडला. मी पण आता आतमध्ये जातो दर्शन घेतो आणि दाखवतो तुम्हाला आतमध्ये. हे आहे ते मंदिर. तर मित्रांनो आता जस्ट आमचं सर्व पॅकिंग होऊन आम्ही आता कोकणातनं चाललो आहे. ॲक्च्युली तुम्हाला एक
कोकण म्हणजे खूप भारी ठिकाण आहे. मन होत नाही आहे कोकणला सोडायचं, पण काय करणार आता, जावं लागणार आहे. परत तुम्ही पण या सर्वांनी कोकणमध्ये फिरायला. काय रे काय बोलायचं तुला बाबा? काय बोलू मी आता, लाईक आम्ही कोकणला खूप खूप म्हणजे इच्छा होती येण्याची. आम्ही आलो आहे खरं, प्रत्येकीचं गाव होतं, आता मित्र आहे. तो त्यांचा जो एक काका होता त्यांनी आम्हाला खूप कोकण फिरवलं. कोकण काय म्हणाल, गोवा पण फिरवलं आणि कोकणातले भरपूर सारे स्पॉट जातात. सो लाईक इथे तुम्ही या, मजा करा, बाकी कसला विचार करू नका ऑफिसवर काही नाही. फक्त कोकण बघा, त्याचा निसर्ग बघा, बाकी काय नाही. एवढं फिरवलं नाही मी, मजा आली. आम्ही सगळे 10 जण होतो, 10 ते 7, 8-9 जण होतो आम्ही. मजा आली. बाकीचं तुम्हाला माहिती आहे आता 3 आता दिवस आमचा हा प्रवास संपला आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळं बघायला भेटेल. बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसं पण आम्ही 2 दिवस गोव्यात आणि 3 दिवस कोकणात, हे 5 दिवस आमचे कसे गेले झटपट. म्हणजे आठवड्याभर आम्ही इथं होतो, आम्ही बाहेर होतो, गोवा प्लस कोकण. आम्हाला कळत नाही दिवस कसे जातात आणि कसे येतात हे दिवस खरंच समजत नाही. तुम्ही एकदा गेले ना बाहेर, घरातून बाहेर गेले ना, तर तुम्हाला खरंच हे समजत नाही की हे दिवस किती फास्ट चाललेत. आणि कोकणातला दिवस कधी उगतोय आणि कधी मावळतोय खरंच नाही कारण आम्हाला टाईम तर काहीच कळलं नाही. आम्ही बोलायचं की लवकर उठू, पण आम्ही रात्रभर मजा केली, फिरलो, सगळं बघितलं, आपलं भूताच्या गोष्टी केल्या. भूताच्या गोष्टी केल्या, सगळ्या गोष्टी केल्या. मित्रांसोबत एवढा मोमेंट एन्जॉय केला की मी खरं रेकमेंड करतो. आम्ही सगळे रेकमेंड करतो दोघेही की तुम्ही या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत या, कोकण बघा आणि मग बोला. तो आता इथेच आमचा प्रवास संपतोय. कुडाळ स्टेशन दाखवतात ना एकदा, इथे हे कुडाळ स्टेशन. आता इथे आमची आता मांडवी करून एक ट्रेन आहे, ती येईल, स्लीपर आहे. आराम करू आम्ही जरा, कारण खूप मजा केली आहे 5-6 दिवस. आम्ही आता एन्जॉय करू आणि झोपूया, गप्पा वगैरे मारू आणि झोपू. नक्कीच भेटू तुम्हाला. आणि उद्या तोच ऑफिस, तोच मॅनेजर, उद्यापासून तर तेच तुम्हाला काम. माहितीच आहे. उद्यापासून तेच ऑफिस, तेच लॅपटॉप, तेच मॅनेजर, ते सगळी लॉगिंग लॉग आउट. बट हा जो ब्रेक लोकलचा होता, प्रवास. हा जो ब्रेक होता, लाईक इट्स अ लाईफ मुमेंट. तुम्ही खरंच First time खूप होता आठवेल आमच्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये. नक्की या कोकणला. बस एक काय ठिकाण होते ते पण राहिले. नेक्स्ट टाइम परत येऊ आपण. काही ठिकाण राहून गेले तर त्यासाठी आम्ही नक्कीच प्लॅन करू. परत तुम्हाला करणार आहे. ही व्हिडिओमध्ये दाखवू कसं आहे बाकी सगळं. हे बाकीचं आम्ही जे फिरलो ते तुम्हाला बघायला भेटेलच, पण जे राहिले ते आम्ही नंतर बरोबर सगळं शूट करू, तुम्हाला दाखवू. सुधीर करेलच. हो ब्रो, नक्की. ठीक आहे, चालेल. चला भेटूया मग बाय बाय. पुढच्या vlog भेटूया आता मुंबईमध्ये. या. बाय बाय. बाय.